मंत्रिपदावरती वर्णी झालेली आहे। गेल्या काही महिन्यांपासून ते नाराज होते, त्यांची नाराजी दूर झाली आहे का या मंत्रिपदावर? भुजबळ साहेब काय कुठे नाराज होते अशातला काय भाग नाही। सुरुवातीला त्यांनी त्यांच्या भावना जरूर त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या क्रो ग्रुपने एकत्रितपणाने बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानुसार आज छगन भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे। शेवटी आज मंत्रिमंडळाची त्यांची शपथ झालेली आहे, त्यामुळे यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलू इच्छित नाही। कारण शेवटी पक्षाच्या काही भूमिका असते, काही अडचणी असतात, त्या संदर्भामध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये या संदर्भातला विचार झाला, बैठक झाली आणि त्याच्यातून हा निर्णय झालेला आहे। पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये हा निर्णय चर्चा केला गेला होता आणि झाला होता। सुचली आहे, त्यांनी छगन भुजबळांना मंत्री केलं, याचा फटका त्यांना जिल्हा परिषदा ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत बसेल। मनोज जरांगे पाटील यांचं शेवटी कोणी काय भावना व्यक्त कराव्या त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही। पक्ष म्हणून आमच्या समोर जे काय प्राधान्याने काही विषय असतात त्या संदर्भातला विषय कोर ग्रुप म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। देखिए, नाराज नहीं थे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोर ग्रुप ने इसके बारे में बहस किया, हम आपस में बैठे और हमने ये तय किया कि छगन भुजबळ जी फिर दोबारा मंत्रिपद की शपथ लेंगे। अंजली दमाने यांनी आरोप केलेला आहे की भ्रष्ट नेत्याला पुन्हा एकदा मंत्री केलाय असं ते म्हणतात। क्रिया प्रतिक्रिया प्रत्येक बाबतीमध्ये उमटू शकत असतात, मी या संदर्भात काही बोलणार नाही। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छगन भुजबळांची शपथ झाली, ती पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या बैठकीमधून ठरवून झाली। धन्यवाद।